तर आज बनवूया संक्रांत स्पेशल तिळगुळ. तर 1 कप तीळ घेतले मी आणि 1 कप आणि थोडासा जास्त गूळ घेतला आहे. तर आता पहिले आपल्याला तीळ जे आहे ते भाजून घ्यायचे. एकदम मध्यम आचेवरती भाजायचे आणि जोपर्यंत ते तडतड उडत नाही तोपर्यंत ते भाजायचे आणि एका साईडला काढून ठेवायचे. त्यानंतर गूळ घ्यायचा आणि गूळ आपण जोपर्यंत मेल्ट होत नाही तोपर्यंत असं हलवत राहायचा कंटिन्युअसली. आणि तर गुळाचं असं आहे की गूळ असा मेल्ट होत गेला आणि थोडासा कलर बदलतो गुळाचा. गूळ मेल्ट होतो आहे तोपर्यंत आपल्या गॅसच्या ओट्याला आपण तूप लावून घ्यायचा पूर्ण ओट्याला. जेवढं आपली पोळी होईल ती तिळगुळाची तेवढी, म्हणजे जे चिटकणार नाही. आणि आता हा गूळ मेल्ट झाला आहे पूर्ण. तर एका पाणी बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात गूळ टाकायचा आणि बघा हे असं तुटलं की समजायचं की आपले चिक्कीसाठी गूळ तयार आहे. तर मग त्याच्यामध्ये सगळी हावरी टाकायची आणि मस्तपैकी सगळं एकत्र करून घ्यायचं ते. आणि हो, ज्यावेळेस आपण हे गूळ मेल्ट करतो त्याच्यात 1 चमचा तूप पण टाकायचं असतं. आणि त्यानंतर मग हे पूर्ण जे मिश्रण आहे थोडंसं आणखीन आहे ना 2-3 मिनटं जास्त तीळ टाकले तोपर्यंत मिक्स करायचं. स्लॅबवर टाकायचं आपल्या आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आणि लाटून झाल्याच लगेच आपल्या सुरीने त्याला काप पाडून घ्यायचे, जे जे आकार तुम्हाला हवा आहे तसा. आणि खूप गरम असतं म्हणून तुम्ही हातात एक रुमाल वगैरे ठेवा. आणि हे बघा नंतर गार झाल्यावरती तोडली की अशी होती आणि ती खूप क्रिस्पी झाली होती. तुम्ही पण करून बघा आणि तुम्हा सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. भेटूया उद्या. बाय.